हॅलो नमस्ते. आज आपण 34 मापाचं प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करणार आहे. पेपर कटिंग बघा 34 मापाचे. आणि जे आपण वहीवर माप टाकलेले आहे ते बघून घ्या. आणि बघा आपण इथे उंची लावू, पण मी बघा हे हेडलाईन मोठी असल्यामुळे तिथे मी खालच्या साईडने रेषा ओढून घेते. बघा ह्या साईडने मी रेषा ओढून घेतलेली आहे आणि इथून उंची लावणार. उंची आपली आहे 13, तर मी 1 इंच त्याच्यामध्ये मार्जिंगसाठी घेणार आणि 14 वर नशाण लावणार आणि ह्या साईडनेही 14 वर नशाण लावून घेईल. बघा आणि ही रेष पट्टीने ओढून घेईल. हे बघा शोल्डर आपले हे 5 आणि गळा रुंदी 2.25. जेव्हा गळा खोली जास्त असली तेव्हा शोल्डर कमी घेते. आता हे मुंडा खोली मी 5.5 वर लावली आणि आपली छाती आहे आपली 34, त्याचा चौथा भाग 8.5. हे बघा 8.5 आणि मार्जिन त्यामध्ये 1.5 इंच अशी सरळ रेष ओढून घ्यायची. हे बघा आणि कमर आपली 30 आहे. मी 7.5 वर चौथा लावला. हे बघा आणि 1 इंच आपल्या पाठीमागचे टक्स आणि 1.5 इंच मार्जिन. आता आपण हे पट्टीने रेषा ओढून घेऊ. हे बघा अशा प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे. आपल्या या साईडने 1.25 इंच आणि पाठीमागचं 1.25 इंच आणि याचं मध्य काढायचं आणि आतमध्ये 1.5 इंच असे आकार देऊन घ्यायचे. आधी आतला आकार द्यायचा. आधी असं पॉइंट करायचं, नंतर गर्द आकार द्यायचा. नंतर आपला हा पाठीमागचा हे आपले मुंडा खोलीकडचे आकार आहे. नंतर आपले हे 2.25 आपण गळा रुंदी घेतलेली आहे आणि समोरचा गळा हा 6, तो 5.5 आहे. आपण 1/2 इंच मार्जिनसाठी आणि खालच्या साईडनेही 2.5 घेतला आहे, वरच्या साईडने 2.25. असा गोल आकार गळ्याचा देऊन घ्यायचा. आपण डिझाईनचाही देऊ शकतो, पान गळा, व्ही गळा. मी गोल गळा दिलेला आहे. आता आपला हा प्रिन्सेसचा आहे, तर आपला हा पॉइंट 10.5 वर आहे, तर आपण 1/2 इंच मार्जिनसाठी घेतला आहे 11 आणि इथून 4 इंच हे असे सरळ रेष ओढून घेते. पॉइंटपर्यंत रेष ओढून घेतलेली आहे आणि आपण इकडनं प्रिन्सेस कटचा आकार देणार. पहिले असं हलक्या हाताने द्यायचं, मग नंतर गर्द करायचं. हे बघा हे 34चं आहे, त्यामुळे मी 1.5 इंचाचाच हा कट घेणार. अशा प्रकारे आकार द्यायचा. हे बघा हे जे 1.5 इथे घेतलेलं आहे, तर आपण हे 1.5 इंच वाढवून घेऊ आणि इकडनं 1.25 इंच हे असं जोडून घेऊ. असे एक वेळा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि त्याच्या खाली 1.5 इंच आणि या साईडनेही 1.5 इंच. 1.5 इंच हे आपण जेव्हा टक्स घेतो तेव्हा कटोरी वरच्या साईडने जाते, तर आपल्याला उंचीला कमी होऊ शकते समोरून भागाकडनं. तेवढ्यासाठी हे 1.5 इंच घेतलेला आहे. आपल्या कटोरीचा आकार प्रिन्सेसचा व्यवस्थित येतो. हे बघा अशा प्रकारे हा प्रिन्सेस कटचा आकार आपण दिलेला आहे.
आता आपण हे कटिंग करून घेऊ. याच्यामध्ये आपला पाठीमागचा भागही निघतो, त्या पद्धतीने आपण कटिंग करू. जे आपण 1.5 इंच प्रिन्सेस कटच्या साठी वाढवलेला आहे तो आपल्या पाठीमागच्या भागामध्येही आलेला आहे. तो आपण नंतर कटिंग करून घेऊ. हे बघा, हे जे 1.5 इंच आणि 1.25 इंच हे जे आपल्या पाठीमागच्या भागामध्ये जास्त होईल ते आपण काढून घेऊ. तर मी असे फोल्ड करून नशाण तयार करून घेते. बघा, अशा प्रकारे मी ते फोल्ड करून नशाण करून घेते की मला कटिंग कुठून करायची आहे. आणि आता मग मी इथून सेंटरमधून कटिंग करून घेईल. इथे पॉइंट देईल. बघा, आपला समोरचा भाग आणि हा पाठीमागचा भाग. तर आधी आपण समोरच्या भागाची कटिंग करून घेऊ. हे बघा, आपल्या ह्या मुंडा खोलीकडचा समोरील भाग हा कटिंग करून घ्यायचा. मग नंतर इकडनं कट करायचा. हा समोरचा गडा यालाही कटिंग करून घ्यायचा. आणि जो आपला 1.5 इंचाचं हे वाढवलेला हेही कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित आकार द्यायचा. हे बघा, आपला फ्रंट भाग तयार झालेला आहे. आपलं हे 34 मापाचं आहे, प्रिन्सेस कट माप आहे. बघा, आता आपण हा पाठीमागचा भाग जे आपलं हे एक्स्ट्राचं आहे ते आपण हे कटिंग करून घेऊ. बघा, मी हे पट्टीने असं रेष मारून घेते आणि या साईडनेही जे एक्स्ट्राचं आहे. आता हा आपला पाठीमागचा भाग आहे, ते समोरच्या भागाचं आपलं एक्स्ट्राचं कटिंग आपण कटिंग करून घेऊ. हे बघा, असा आपला पाठीमागचा भाग. आता याचा आपल्याला पाठीमागचा गळा हा आहे आपला 10. तर आपण 10.5 घेऊ. अर्धा इंच आपलं शोल्डर मध्ये जाते आणि या साईडने 2.5 इंच आणि वरच्या साईडने मी 2.25 घेतलेला आहे गळा रुंदी. जेव्हा पाठीमागचा गळा खोल असला तेव्हा शोल्डर कमी घेता. तुम्ही 5.5चं शोल्डर घेतलेलं आहे, कारण शोल्डर मग पसरते खोल गळे असले तर. तेवढ्यासाठी मी 5.5चा गळा घेतलेला आहे. 5.5चं शोल्डर घेतलेला आहे आणि गळा आपला 10चा आहे. बघा, आपलं हे कटिंग तयार झालेलं आहे समोरच्या भागाचं. आणि आपली बाही ही 4 इंचाची आहे. आणि हे बघा, अशी इकडनं तिरपा येते, सरळ रेष ओढून घेते. बाही आपली 4 इंचाची आहे, तर 1 इंच मार्जिंगसाठी टाकलेलं आहे. बघा, या साईडने 4 आणि 1 इंच. आता आपण 5 इंचाची बाही लांबी घेतलेली आहे. आणि बाही घडी ही 8.5ची घेतलेली आहे. बघा, 8.5वरने नशाण लावलेलं आहे. असं पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा. आणि बघा, हे कॅप हाईट इथून मी 2.5वर घेतलेलं आहे आणि आतमध्ये 1.5 इंच हे आपण बाहीचे आकार देऊन घेऊ. असे व्यवस्थित गोल आकाराचे उतरता भाग आणि हा आतमधला खोल हा या आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा. दोघीच्या अंतरमध्ये अर्धा या 1.25 इंच एवढाच अंतर असलं पाहिजे. दंड घेर आपला 12 होता, त्याचा अर्धा 6 घेतलेला आहे. आणि बघा, हे असं आपण जोडून घेतलं आहे पट्टीने रेषा. आणि अशा प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे. आपण हे कटिंग करून घेऊ. आधी वरचा आकारनुसार कटिंग करायची, नंतर ओपन करून आतला आकार कटिंग करायचा. हे बघा, व्यवस्थित आकार आलेला आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण बाहीची कटिंग केलेली आहे. ही आपली 4 इंचाची बाही आहे आणि आपली ही पूर्ण कटिंग तयार झालेली आहे. हा मागचा भाग आणि प्रिन्सेसची कटोरी, साईड पीस आणि ही बाही. अशा प्रकारे आपलं हे कटिंग तयार झालेलं आहे.